जागतिक पंचरंगी विश्व बौद्ध धम्मध्वज दिन आहे। दरवर्षीप्रमाणे मागील 3 वर्षे म्हणजे तिसरं वर्ष आहे महाधम्मध्वज महापदयात्रा श्रावण प्रशिक्षण केंद्र कुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेडपासून काढण्यात येत असते। पंचरंगी धम्मध्वज एक बौद्धांचं विश्वातल्या एकच प्रतीक असावं म्हणून श्रीलंका या राष्ट्रामध्ये विद्वान भिक्षू संघ, विद्वान काही बौद्ध तत्ववेते यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमधून पंचरंगी धम्मध्वज हे स्वीकारण्यात आला। संपूर्ण विश्वातल्या बौद्ध राष्ट्रांनी या पंचरंगी धम्मध्वजाचा स्वीकार केलेला आहे। निळा रंग जो आहे हा समानतेचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे। पांढरा जो रंग आहे ते एक निर्मलतेचं प्रतीक आहे। पिवळा रंग हे शुद्धतेचं प्रतीक आहे। तांबडा रंग शौर्य आणि धैर्याचं प्रतीक आहे। केसरी रंग हे त्यागाचं प्रतीक आहे। एक इतिहास हे आपल्या डोळ्यासमोर यावा आणि ज्यांना ध्वजविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी पाली भाषेमधील धम्मध्वज गाथेचाही अभ्यास केला पाहिजे। हा इतिहास बौद्धांच्या डोळ्यासमोर आला पाहिजे। त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वज महापदयात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेले 3रं वर्ष आहे। सर्वांचं मंगल हो। सर्व भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते, युवा नेते, संपूर्ण बौद्ध समाज यामध्ये सहभागी होत असतो। सर्वांच्या वतीनं या महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन केलेलं आहे।